नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय वाढता चंगळवाद. सर्वत्र भौतिक सुखासाठी धडपडणारे लोक पाहायला मिळतात. या प्रत्येक व्यक्ती ती प्राप्त करण्यासाठी सतत त्याच विचाराने भारावलेला आहे. वाहन, बंगला, मालमत्ता, शेती, सत्ता, संपत्ती प्राप्त करण्यासाठी चाललेली दिसते. मग या आसुरी महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन सुशिक्षित लोक ही नीतिमत्ता सोडून संपत्ती प्राप्त करतात. याला काय म्हणावे? सरळ मार्गाने आपले ध्येय साध्य होत नसेल तर ते कोणत्याही मार्गाने प्राप्त करण्याचा प्रयत्न चालू असतो. यालाच भ्रष्टाचार म्हणता येईल. ग्राम पातळीपासून ते जिल्हा स्तर व त्या पुढेही काहींची मजल गेलेली दिसते. सुशिक्षित लोक जे इतरांना मार्गदर्शन करतात तेच अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब करून वरील प्रकारचे भौतिक सुख प्राप्त करतात. मग जे त्यांच्यापेक्षा आर्थिक दृष्टीने कमकुवत असतात तेही त्यांचेच अनुकरण करतात. ही फार मोठी दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. अनेकांनी अशा प्रकारे प्राप्त केलेले ध्येय साध्य होत असले तरी वास्तवात खऱ्या अर्थाने सुख व समाधान अशा प्रकारच्या लोकात पाहायला मिळत नाही. जर भौतिक सुखेच प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नसेल तर सरळ मार्गानेही ती साध्य होत असतात. मिळणाऱ्या संपत्तीतून बचत करून त्यातून जोड व्यवसाय व त्यात वाढ करीत राहिले तर त्यातून अपेक्षित ध्येय साध्य होतेच. शिवाय समाजातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. संपत्ती व्यापक प्रमाणात प्राप्त झाली तरी त्यावर संपूर्ण अधिकार न बाळगता जीवनास आवश्यक तेवढीच संपत्ती बाळगून उर्वरित संपत्ती समाजोद्धारासाठी वापरली तर अशा प्रकारचे उदाहरण समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात संशय नाही. पर्यायाने समाजात भ्रष्टाचार व चंगळवादाला वाव राहणार नाही. हेच खरे. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.